कागल जवळचा सीमा तपासणी नाका नेहमीच वादग्रस्त ठरतोय। नाक्यावरील कर्मचारी आणि ट्रक चालक यांच्यात फास्टॅग स्कॅनिंगवरून वाद झाला। हा वाद वाढल्यानं ट्रक चालकाला मारहाण झाली। दरम्यान हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला। त्यानंतर तपासणी नाक्यातील काही अधिकारी पोलीस ठाण्यात जमा झाले। त्यावेळी ट्रक चालकानंच नाक्यातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा दावा करण्यात आला। दुसरीकडे निपाणी मोटर मालक असोसिएशनचे पदाधिकारी कागल पोलीस ठाण्यात जमा झाले। दोन्ही बाजूंनी मारहाणीचा दावा करण्यात आल्यानं काही काळ कागल पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता। निपाणी येथील ट्रक मालक मुबारक अब्बास रामपुरे हे साखर घेऊन गुजरातला चालले होते। सकाळी 11 वाजता ते कागल सीमा तपासणी नाक्यात आले। नाक्यातील वजन काट्यावर ट्रक नेल्यानंतर ट्रकवरील फास्टॅगचं स्कॅनिंग झालं नाही। त्यातून मुबारक रामपुरे आणि नाक्यातील कर्मचारी यांच्यात वाद झाला। हा वाद वाढत गेला आणि रामपुरे यांना मारहाण झाली। त्यानंतर रामपुरे यांनी घटनास्थळी पोलिसांना बोलावून घेतलं। अखेर हा वाद कागल पोलीस ठाण्यात पोहोचला। आपल्याला मारहाण झालेल्या घटनेचं चित्रीकरण सीमा तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालंय। त्यानुसार कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी रामपुरे यांनी केली। दुसरीकडे तपासणी नाक्यातील काही अधिकारी त्या कर्मचाऱ्याला घेऊनच पोलीस ठाण्यात दाखल झाले। रामपुरे यांनीच कर्मचाऱ्याला मारहाण करून त्याच्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं। दोन्ही बाजूंना मारहाणीची तक्रार झाल्यानं पोलीसही अवाक झाले। दरम्यान निपाणी मोटर मालक असोसिएशनचे पदाधिकारी आणि अन्य ट्रक मालकही कागल पोलीस ठाण्यात जमा झाले। त्यामुळे तणाव वाढला। आक्रमक झालेल्या ट्रक मालकांनी सीमा तपासणी नाक्यातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली। निपाणीहून आमचा एक ट्रक कोल्हापूरच्या दिशेने गुजरातकडे रवाना होत असताना कागलच्या आरटीओ टोल नाक्यावर आला असता ज्यावेळी गाडीचं फास्टॅग स्कॅन झालं नाही वजनाच्या काट्यासंबंधी, त्यावेळी टोल नाक्यावाल्याने विचारलं की त्यामध्ये पैसे आहेत की नाही। पैसे नाही आहेत बोलले। मग ड्रायव्हरने मोबाईलमधून रीतसर त्यांना पैशाची माहिती दिली असती। पैसे पूर्ण असतापैकी बॅलन्स काहीतरी टेक्निकल इश्यूमुळे दिसत नसेल। माझ्या गाडीला फास्टॅग मारलेला आहे, तब्बल 10 ते 11,000 रुपये मारलेला असतो फास्टॅग। ह्या गोष्टीमध्ये त्यांचा विषय चालू असताना दुसऱ्या बूथमधील एका कर्मचाऱ्याने येऊन आमच्या ड्रायव्हरला मुबारक अब्बास रामपुरे या ट्रक ड्रायव्हरला त्यांनी वादविवाद चालू करून मारहाण केली। गळफड धरून वादविवाद झाला। पोलिसांनी दोघांचेही जबाब घेऊन तक्रार दाखल करण्याची तयारी केली। त्यानंतर हा वाद मिटवण्याचा प्रयत्न सुरू झाला। त्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत संघटनेचे पदाधिकारी आणि ट्रक मालक पोलीस ठाण्यासमोर थांबून होते।